जय हिंद. सर्वात पहिले तुमच्या सर्वांचं अभिनंदन, कारण की तुम्ही सर्वांनी एक चांगला डिसिजन घेतलाय एमपीएससी करण्याचा. परंतु एमपीएससी करत असताना एक बेसिक प्रॉब्लेम येतो, किंवा घरचे जेव्हा आपल्याला विचारतात किंवा मित्र विचारतात किंवा आफ्टर 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये असताना, की नेमकं एमपीएससी काय असतं, एमपीएससी कमिशन काय आहे, त्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याचं मग आपलं क्वालिफिकेशन कसं आहे, किंवा 10वी नंतर जर सुरुवात करायची असेल तर कोणत्या स्ट्रीमला गेलं पाहिजे, कोणती स्ट्रीम, सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, एखादा डिप्लोमा होल्डर असतो किंवा आफ्टर मेडिकल करून आलेला असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. नेमकं एमपीएससी मार्फत कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षाबद्दलचं जे काही तुमचे डाऊट्स आहे, मग ते क्वालिफिकेशन असो, एज लिमिट असो किंवा इतर काही गोष्टी असो, त्या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. बघा, तसं पाहिलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, परंतु एक शॉर्ट मध्ये मला बनवायचा आहे. याचे 2 ते 3 राऊंड्स होतील, तर हा पहिला राऊंड आहे. आणि याच्यात जर काही अजूनही डाऊट्स तुमचे उरले तर ते तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ठीक आहे, तर सुरुवात करूया फटाफट. एमपीएससी ची संपूर्ण माहिती मी या सेशनमध्ये म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तर बघा, एमपीएससी मार्फत टोटल 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहे, ज्याच्यामधून पहिली जी सर्वात फेमस आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित म्हणजे गॅझेटेड आहे. ठीक आहे, या वेगवेगळ्या 8 प्रकारच्या वेगवेगळ्या परीक्षा आहे. या सर्व जे दिसतं तुम्हाला 1 ते 8 पर्यंत यांचं इंग्लिश ट्रान्सफॉर्मेशन पण दिलेलं आहे. तर या 8 एक्झाम्स वेगवेगळ्या परीक्षेचे आहे, म्हणजे काही ऍग्रिकल्चर आहे, काही इंजिनिअरिंगचे आहे, राईट. तर 2 पासून ते 8 पर्यंतचे ज्या एक्झाम आहे, परीक्षा आहेत, त्याचं एक टेक्निकल क्वालिफिकेशन आहे. तर त्या गटाचे मुलंच फक्त या एक्झामला देऊ शकतात, प्रिपेअर करू शकतात. परंतु ही वाली जी पहिली एक्झाम आहे, याला सर्व एनी ग्रॅज्युएट, तसं मी याचं डिटेल तुम्हाला सांगणारच आहे, परंतु बघून घ्या. जसं मी इथं 1 नंबर टाकलेला आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवून देतो मी वेगवेगळे एक्झाम, आणि मग 1 बाय 1 यांना मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर हे पहिलं आहे राजपत्रित. त्याच्यात ग्रुप अ आणि ब म्हणजे गट अ आणि ब अशा वेगवेगळ्या परीक्षा येतात. यामध्ये पण वेगवेगळे 37 पोस्ट आहे, याच्यामध्ये 5-6 पोस्ट, याच्यामध्ये 5-6 असं ते आहे. ठीक आहे, तर हे झालं एकदम मोघम मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसरं बघा, हा 2 नंबर मी इथं दिलेला आहे, हा गट ब अराजपत्रित आहे म्हणजे नॉन गॅझेटेड. ठीक आहे, प्रेसिडेंटची सिग्नेचर येत नाही जेव्हा तुम्हाला अपॉइंट केलं जातं, असं तुम्ही समजा. तर याच्यात 4 प्रामुख्याने पोस्ट आहे, असिस्टंट एएसओ, एसटीआय, पीएसआय आणि सब रजिस्ट्रार. ते अशा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक. आता जसं 3 नंबरवर पोलीस उपनिरीक्षक आहे, तर 3 नंबरचं याचं हे ट्रान्सलेशन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश मराठी चेक करून घ्या. परंतु या 4 पोस्ट आहे गट ब च्या. तसंच पुढे गट क च्या 3 नंबरचं ही वाली, याच्यामध्ये टोटल 7 एकूण पोस्ट आहे. इंग्लिश मध्ये पण नाव आहे. तर इंडस्ट्री इन्स्पेक्टर, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, हे टेक्निकल असिस्टंट इन्शुरन्स मध्ये, विमा संचालनालयामध्ये येतं. मग बेलीफ, क्लर्क टायपिस्ट आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण पुढे AMVI म्हणून संबोधणार आहोत. तर एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, तर यांचं क्वालिफिकेशन वगैरे आपण बघूया. पण हा तिसरा मुद्दा झाला. चौथी अजून एक एक्झाम आहे, डिपार्टमेंटल काही पोस्ट आहे ज्या एमपीएससी मार्फत आयोजित केल्या जातात. त्यामध्ये मग तुमची ग्रुप बी ची गॅझेटेड आहे स्टॅटिस्टिक ऑफिसर, चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा तुमचं सुपरिटेंडंट इन्स्पेक्टर, त्यानंतर रूरल ऑफिसर, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, महिला व बाल विकास अधिकारी वगैरे वगैरे, ह्या अशा डिपार्टमेंटल पोस्ट सुद्धा होतात. त्यानंतर पुढे आहे 5व्या नंबरची ज्युडिशियरी, GMFC नावाने जास्त करून याला ओळखलं जातं. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरावर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, ह्या 2 वेगवेगळ्या पोस्ट आहे. आता मी इथं हे एक्सप्लेन करत बसणार नाही की पर्टिक्युलर या एक्झाम करता काय क्वालिफिकेशन आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वात पहिले म्हणजे या इथपर्यंत 1 2 3 हे तिसरं, हे दुसरं आणि हे पहिलं, यांना मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि जे 4 5 6 7 आहे
त्याच्याकरता वेगळं सेशन घेणार आहे. फक्त मी इथं दाखवून दिलं. ठीक आहे, 4 नंबर झालं. त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर एमपीएससी ग्रुप डी एक्झाम्स पण घेतले जातात, जसे याच्यात पिओन, वॉचमॅन, रूम अटेंडंट असे वेगवेगळे पोस्ट असतात. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या सेशन मध्ये सांगणार. आणि आता डिटेल मध्ये घेऊया. आता सर्वात पहिलं जो नागरी सेवा आपण बघितला होता, त्या नागरी सेवामध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात आणि कशा प्रकारे आपण त्याला टॅकल केलं गेलं पाहिजे ते आता बघूया. बघा, पहिले गट ब आणि गट क पासून सुरुवात करूया आणि मग नागरी सेवावर जाऊया. हाच आपला असा सिक्वेन्स असेल. जसं मी क्वालिफिकेशन बोललो तर पहिले गट ब, मग गट क आणि मग नागरी सेवा असं. ठीक आहे, मी एज लिमिट बोललो, गट ब, गट क आणि मग नागरिक सेवा असं. तर गट ब मध्ये ह्या वेगवेगळ्या 4 पोस्ट आहे. याचं मी ऑलरेडी इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन सांगितलेलं आहे. यामध्ये हा पे मॅट्रिक्स बघा, याला बघून तर आपण काय असं मी ह्या पोस्टला जाणार असं काही नसतं. आणि नॉर्मली याच्यामध्ये पण कोणत्या पोस्ट घ्यायच्या, जास्त प्रेफरन्स कशाला द्यावं, कारण की बघा फॉर्म भरताना आपण तर टिक सर्वांना करणार. असं नाही की मला PSI व्हायचं तर मग PSI लाच टिक करणार. टिक करताना तर आपण सगळं आपल्या आपल्या हिशोबाने करतो, परंतु आपल्या मार्कावर ऍक्च्युअली डिपेंड आहे कट ऑफवर, कारण की सगळ्यांचा कट ऑफ हा प्रिलिमचा एकत्र लागणार आहे, मेन्सचा त्या दृष्टीने लागणार आहे. तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार कशा प्रकारे असतं. पण तुम्ही असं डिसाईड नाही करू शकतो की मी हेच. हा, प्रेफरन्स तुम्हाला द्यावा लागतो, सिलेक्ट तुम्हाला टिक करावं लागतं की मी या पोस्ट करता अप्लाय करत आहे. पण जनरली सगळेजण सगळेच पोस्टला टिक करतात. ठीक आहे. हा, आता ह्या थोडंसं पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगतो की काय काय असतं. जसं हे सहाय्यक कक्ष अधिकारी, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालयाची पोस्ट आहे. मुंबईमध्येच तुमची याची पोस्टिंग असेल. तर जी प्रॉपर मुंबईची आणि ज्यांना मुंबई सोडून जायचं नाहीये त्यांच्याकरता ही बेस्ट आहे. तसं महिला करता सुद्धा ही बेस्ट आहे. राईट. त्याच्यानंतर राज्य कर निरीक्षण, सेल्स टॅक्स ऑफिसर ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही, पोलीस उपनिरीक्षक ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही याची पोस्टिंग होईल. आणि दुय्यम निबंधक, हे बघा इथं दिलेलं आहे मी, विविध मंत्रालयांनी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय, राज्य शासनाचे वस्तू व सेवा कर विभागातील महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात, महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात, महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात. फक्त हे वालं मुंबई आणि MPSCचं पण हेड ऑफिस मुंबईचं आहे. ठीक आहे. ते असं त्याचं पदोन्नती असतं. त्यानंतर गट क च बघा, गट क मध्ये टोटल 7 पोस्ट आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7. आय होप हे दिसत असेल, मी बाजूला सरकतो. वेगवेगळे याचे स्लॅब रेट आहे. ठीक आहे, पे स्केल आहे. तर सर्वात चांगली जर तुम्ही मला विचारलं की सर यामध्ये जर तुम्हाला ग्रुप सी ची पोस्ट मिळाली आणि तुम्हाला ऑप्ट करायचं आहे तर कोणतं करणार, तर पहिल्या ग्रुप बी मध्ये सर्वात नंबर याचा लागतो आजकाल, कारण की खूप चांगली पोस्ट आहे. त्यानंतर ASO आहे वगैरे. तसं पाहिलं तर PSI सर्वात फेमस आहे, परंतु ही एक चांगली पोस्ट, डेझिग्नेटेड पोस्ट आहे. त्यानंतर यामध्ये कुठे गेलं, दुय्यम राज्य तांत्रिक, हे बघा ही एक आणि ही एक. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर पहिल्या नंबरची, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक, ही वाली सर्वात चांगली पोस्ट मानली जाते. आणि तांत्रिक सहाय्यक विमामध्ये, इन्शुरन्स मध्ये ही वाली चांगली. बाकीच्या पण आहे चांगले, असं नाही की त्या चांगल्या नाही, परंतु प्रेफरन्स जो दिला जातो मुलांकडून तो अशा प्रकारे दिला जातो. ठीक आहे. हा, आता याच्यामधून हे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक, बेलिफ आणि लिपिक यांना थोडंसं टायपिंग सर्टिफिकेट वगैरे वगैरे क्वालिफिकेशन पण लागतं. आता याच्यामधून हे जे मागे गेलं, जर तुम्ही पोलीस उपनिरीक्षक, याच्याकरता शारीरिक चाचणी, फिजिकल स्टँडर्ड्स पण पाहिजे. राईट. तर काही काही पर्टिक्युलर पोस्ट करता पर्टिक्युलर रिक्वायरमेंट्स आहे, तर ते पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. हा, चलो. तर पहिलं ग्रुप बी झालं, मग त्यानंतर ग्रुप सी झालं, आणि आता आपण घेऊया नागरी सेवा. याच्यामध्ये टोटल 37 वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट आहे आणि याचं सिक्वेन्स पण मी त्याच हिशोबाने लावलंय जे सर्वात मोठं पद आहे. आता खूप जणांना वाटतं की सर डेप्युटी कलेक्टर सर्वात मोठं पद आहे. नाहीये, डेप्युटी कलेक्टरच्या वरती पण एक पद आहे, नाव आहे उपसंचालक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. ठीक आहे, ट्रायबल डेव्हलपमेंट ऑफिसर. ओके, श्रेणी अ च आहे. तसा उपजिल्हाधिकारी पण अ चच आहे, परंतु याचं पेमेंट बघा 67,700 ते 2,08,700 हा पे स्केल आहे. आणि इकडे 56,100 ते 1,77,500. तर डायरेक्ट तुम्हाला कळते. तर या सिक्वेन्स नुसार आहे. मी बाजूला सरकतो. बघा
कशा प्रकारे महाराष्ट्रात कुठेही म्हणजे पोस्टिंग कुठेही. आता ही वाले काय मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद, तर जिथे जिथं नगरपालिका नगर परिषद आहे तिथंच तुमची पोस्टिंग होणार. जिथं नुसती ग्रामपंचायत आहे तिथं नाही होणार. काही काही जिल्हाधिकारीचा सीईओ वगैरे राईट, किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बीडीओ, तर जिथं जिल्हा परिषद असणार तिथंच तुमचे होणार. असं प्रत्येक ठिकाणी तर जिल्हा परिषद नाही ना असं, तर त्या हिशोबाने तुमची पोस्टिंग होणार. ठीक आहे. तर हे टोटल 11, 12, 13 नीट बघून घ्या. तहसीलदार ही पण सर्वात चांगली, तालुक्याचा बादशाह याला म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा लेखा अधिकारी. आता हे जे आहे लेखा अधिकारी वगैरे वित्त लेखा, याच्याकरता तुम्हाला पर्टिक्युलर त्याचं क्वालिफिकेशन पाहिजे, जसं कॉमर्स पाहिजे, अकाउंटिंग पाहिजे, प्रोफेशनल डिग्री आहे, CS ICW वगैरे, तर तसं ते मी पुढे दिलेलं आहे. तर ते असल्यावरच तुम्ही ऑप्ट करू शकतात. आणि तसं पाहिलं तर जेव्हा आपण फॉर्म भरतो ऑनलाईनचा फायदा हा आहे की जेव्हा आपण एक्झाममध्ये फॉर्म भरायला जातो आणि जेव्हा अप्लाय करतो तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये जी इन्फॉर्मेशन फीड केलेली असते तुम्ही त्यानुसार डायरेक्टली येऊन जातात की यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट, यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. ठीक आहे. त्यामुळे तो तुमच्या लेवलने आता विचार करावा लागत नाही की सर मी ही याला एलिजिबल आहे का. खूपदा असा कॉल येतो की सर माझं असं असं एज्युकेशन झालेलं आहे तर मग मी याला एलिजिबल आहे का. उपयोगच नाही काही विचार करू, कारण की तुमच्या अकाउंटनुसार ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पोस्ट दाखवून देणार आणि जेवढं दाखवतो त्याला सगळ्याला अप्लाय करायचं, बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कळतंय. त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक गट ही पण खूप चांगली पोस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नायब तहसीलदार, तहसीलदारच्याच खाली नायब तहसीलदार ही पण खूप चांगली पोस्ट आहे. ठीक आहे. हा, आता असे टोटल 36 वेगवेगळ्या नागरी सेवामध्ये आणि या सर्वांकरता सर्वजण एनी ग्रॅज्युएट तुम्ही अप्लाय करू शकतात. खूप जणांचा प्रश्न असतो की सर माझं ओपन युनिव्हर्सिटी मधून YCMEO मधून किंवा इग्नू मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे राईट, तर मग मी कसं करू, होईल का माझं. तर 100% तुम्ही अप्लाय करू शकतात. इट इज नॉट नेसेसरी की ते नॉर्मल तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. करस्पॉन्ड मध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन असेल तरी चालतं, टेन्शन घेऊ नका. खूप जणांचं असतं की सर ते माझं MBA BBA वगैरे केलंय तर त्याच्यात असं पर्सेंटेज नसतो, ते CGPA नुसार ते वेगवेगळं 10 किंवा 9 CGPA 8 CGPA ते पण चालतं, त्याची पण व्यवस्था आहे. तर असं काहीच तुम्ही ग्राह्य धरू नका की सर माझं याच्यातूनच ग्रॅज्युएशन केलं गेलं पाहिजे का नाही. हा, फक्त माझं हे म्हणणं आहे की जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन होत नाही तोपर्यंत एक प्लॅन बी रेडी ठेवा. किंवा जसं तुम्ही आता सपोज 10वी ते 11वीला काय घ्यायचं किंवा 12वी नंतर फार्मसीला जायचं का MBBS ला जायचं असं खूपदा कॉल येतो. तर मी नॉर्मल सांगतो की तुम्ही ऍटलिस्ट MBBS तरी कम्प्लीट करा, की जर सपोज पुढे जाऊन आफ्टर ग्रॅज्युएशन हे सपोज तुमचे MPSC मान्य तुम्हाला म्हणजे तुमची आकांक्षा महत्वाकांक्षा आहे पण सपोज नाही झालं तर ऍटलिस्ट बॅक टू पॅव्हलियन तर परत तुम्ही 11वी 12वी नाही करू शकत ना. तर ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत असं काहीतरी हातात एक डिग्री, प्रोफेशनल डिग्री ठेवा की ज्याच्यावर तुम्ही तुमचा भविष्याचा उदरनिर्वाह चालू शकतो. कळतंय ना. हा, तर प्लॅन बी शुड बी रेडी बिफोर गोइंग टू अप्लाय फॉर MPSC, हे मी नेहमी सांगतो. हा, खूप जणांचं असं आहे की सर जॉब चालू असताना मी एक जॉब सोडू का. तुमचे कितीही कमी पेमेंट असो, 20,000 सॅलरी असो, 25,000 असो, काही प्रॉब्लेम नाही, ते नंतर बाय एक्सपिरियन्स तुम्हाला वाढणारच आहे. परंतु जॉब सोडू नका. असं काहीही नाही आता राहिलंय की जॉब सोडल्यावर जास्त तुम्हाला वेळ भेटेल मग तुम्ही 12-12 तास लायब्ररीत जाणार. ते शेख चिल्लीचे स्वप्न बघू नका. उलट जॉब केल्यानंतर घरी येऊन तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेटेड फोकस प्रमाणे अभ्यास करतात. आणि आजकाल एक्सपिरियन्स म्हणजे आजकाल असं आपल्याला रिसेंट केसेस भेटत आहे की जे ऑलरेडी पदावर आहे त्यांनी अजून एकदा एक्झाम दिली आणि अजून एकदा म्हणजे ते लवकरात लवकर त्या पदापर्यंत अजून पोहोचले. त्यांचे चान्सेस, त्यांची प्रोबॅबिलिटी पास होण्याची जास्त आहे ॲज कम्पेअर टू जो लायब्ररीत जाऊन बसतो. याचा अर्थ लायब्ररीत जाऊन बसणारे येडे असतात असं नाही, परंतु त्यांचं ते कॉन्फिडन्स लेवल, त्यांचा जो टाइम मॅनेजमेंट, त्यांचा तो फोकस एरिया, स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सर्व गोष्टी परीक्षेत उपयोगी पडतात. तर प्लीज जॉब सोडू नका. मार्केट तसं नाही राहिलंय आजकाल, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि जोपर्यंत तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडं बिलकुल 100% फोकस देऊ शकत नाही. ठीक आहे. आता ज्या ग्रुप Aच्या 36 पोस्ट आहे ना त्याचंच मी इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे ट्रान्सलेट करून, म्हणजे तुम्हाला एकंदरीत कळेल. काही जणांचा असतं ना प्रॉब्लेम हे आफ्टर 2000 झेंजी कॅटेगरी वाले
जनरेशन झेड वाले यांना ते आफ्टर 2000 हे सगळे एमपीएससीत आले, आता युपीएससीत आले, तर त्यांचं इंग्लिश मिडियम होतं, सेमी इंग्लिश होतं, मग त्यांना काही शब्द कळत नाही, तर त्यांच्याकरता हे इंग्लिशमध्ये त्याच सिक्वेन्सनुसार आहे, बघून घ्या. ठीक आहे. ग्रुप ए च्या पोस्ट आहे दोन्ही, आता या ग्रुप बी च्या पोस्ट आहे. ठीक आहे. ग्रुप बी ची पोस्ट. हा, आता येऊया थोडस नागरी सेवामध्येच वेगवेगळे जे होते ना, नागरी सेवाच्या खाली 2 ते 8 नंबर पर्यंतचे पॉईंट ते वाले बघणार. आता दोन याच्यामध्ये जलसंपदा विभाग वगैरे वगैरे, याच्यामध्ये मग 5 वेगवेगळ्या पोस्ट आहे ग्रुप ए च्या बी, ए आणि बी. तर जलसंपदा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट याच्यामध्ये 5 पोस्ट आहे. मग जलसंपदा याच्यात 1, सार्वजनिक बांधकाम 1, जलसंपदा विद्युत हे इंजिनिअरिंगचे पोस्ट आहे. तर हे विद्युत अभियांत्रिकी, हे अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, स्थापत्य वगैरे वगैरे सगळं दाखवणार तुम्हाला. ठीक आहे. तर हे कृषी अधिकारी, महसूल, वन विभाग, फॉरेस्ट वाले. ठीक आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, ड्रग इन्स्पेक्टर, फूड इन्स्पेक्टर वगैरे ह्या पोस्ट, आणि त्यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. ठीक आहे. याचं मी इथं दिलंय सहाय्यक वनरक्षक इंग्लिशमध्ये आणि वनक्षेत्रपाल इंग्लिशमध्ये. ACF आणि RFO असं फेमस, म्हणजे मार्केटमध्ये या नावाने ते ओळखले जातात. ठीक आहे. तर पर्टिक्युलर ह्या ज्या पोस्ट दाखवल्या तुम्हाला त्या 36 सोडून ह्या टेक्निकल आहे, त्या म्हणजे त्याच ग्रॅज्युएशनचं तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे. असं नाही की माझं कॉमर्स झालं मी अभियांत्रिकीची एक्झाम देऊ शकतो का, नाही चालणार. ठीक आहे. हा, आता एज लिमिट बघूया. पहिल्यांदा ग्रुप बी चं बघूया, कंबाईन ग्रुप बी. मी त्याचं इथं मेन्शन केलेलं आहे. या ग्रुप बी चं बघा तुम्ही. 4 पोस्ट आहे टोटल. 4ही पोस्ट मध्ये मिनिमम 18 वर्ष. ठीक आहे. आणि याला 19 वर्ष उपनिरीक्षक आणि हे 19, आणि मॅक्झिमम ओपन कॅटेगरीला 38 आहे. ठीक आहे. इथं 31 आहे पोलीस PSI करता, हे लक्षात ठेवा 31. आणि बाकीचे जे मागासवर्गीय वगैरे वगैरे आहे त्यांच्याकरता, किंवा जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांना 45 पर्यंत, आणि हे 43 पर्यंत. ओबीसी पासून OBC, SC, ST, NT वगैरे वगैरे सगळं. फक्त जनरल कॅटेगरीचं एक लक्षात ठेवा, त्याला अनुसरून बाकीचे तुम्हाला 5-5 वर्ष, 3-3 वर्ष असं एक्स्ट्राचं रिझर्वेशन भेटतं. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप सी चं सेमच आहे. या टोटल वेगवेगळ्या पोस्ट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, जसं दुय्यम निरीक्षक 18 मिनिमम, बाकीचं मॅक्झिमम 38. ओपन कॅटेगरी हे 43 OBC वगैरे वगैरे. अमागास 43 प्रावीण, खेळाडू, महिला, सर्वसाधारण, माजी सैनिक, त्याच्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन वगैरे 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 45. तर तुम्ही एक लक्षात घ्या, मिनिमम 18 पासून मॅक्झिमम 45 या स्लॅब मध्ये सगळं खेळलं जातं. तर 18 ते 45. ठीक आहे. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. आता राज्य नागरी सेवा मध्ये बघा तुम्ही, वेगवेगळे 19 पासून सुरू होत आहे, 38 पर्यंत मॅक्झिमम आहे ओपन कॅटेगरी, बाकीचं OBC, SC, ST 43 पर्यंत. ठीक आहे. आणि बाकी दिव्यांग वगैरे 45 पर्यंत. ते असं सेम टू सेम आहे. आता वनक्षेत्रपाल याला 21 मिनिमम आहे, वनसेवा, फॉरेस्ट सर्व्हिस. ठीक आहे. बाकी तर सेमच आहे लगभग. आता अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूया. ग्रुप बी पासून मग ग्रुप सी आणि मग नॉर्मल आपण नागरी सेवाचं बघूया. या सिक्वेन्स प्रमाणेच आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा ग्रुप बी आहे. आता एवढं वाचण्याची गरज नाही बघा, हे मी सगळं टाईप करून पण आणलं असतं, पण प्रॉब्लेम काय होतो, सपोज टाईप करण्यामध्ये काही चूक झाली, फॅक्ट्स इकडे तिकडे गेल्या तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आयोगाने जे ऑफिशियली नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याचीच ही कॉपी आहे. त्यामुळं जे मी इथं दाखवतोय ते 100% रिलायबल सोर्स आहे, त्यामुळे बिलकुल ताण घेऊ नका. तर ग्रुप बी मध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, कोणतीही ओपन कॅटेगरी, ओपन युनिव्हर्सिटी असेल तरी चालेल. ठीक आहे. किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. आता याच्यावर पण एक प्रश्न आहे की सर मैं तो मतलब 11वीं 12वीं में या 10th तक मेरा मराठी नहीं था, मैं CBSE वाला था, तो मैं कैसा करूं. राइट. त्यांचे पण उत्तर देणार आहे. त्याच्याकरता एक सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे की MPSC चे वारंवार MPSC बद्दल
विचारले जाणारे वारंवार क्वेश्चन किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन FAQ, तर त्याचे एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, तर स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन याला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तुम्हाला वारंवार नोटिफिकेशन अपडेट्स भेटणार, बिलकुल ताण घेऊ नका. ओके, हा आता खूप जणांचा असा प्रॉब्लेम असतो की सर मी लास्ट इयरला आहे, थर्ड इयरला आहे, तर चालेल का? काही काही इंजिनिअरिंगचं 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं, कॉमर्सवाल्यांचं BA वाल्यांचं 3 वर्षाचं असतं. पण तुम्ही लास्ट इयर असं समजा, असं नका म्हणू थर्ड इयर म्हटलं की ते ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगचं पण चालतं का? नाही, त्यांचं मग 4th इयर येईल, कारण की लास्ट त्यांचा 4th आहे असं. तर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील, परंतु मुख्य परीक्षेकरता, म्हणजे मी एकंदरीत सांगतो की तुम्ही जर एक्झाम दिलेली आहे पण फक्त रिझल्ट बाकी आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही एक्झाम देऊ शकतात प्रिलिमची. ओके, पण मेन्सचं जेव्हा एक्झाम देणार त्याच्या पहिले तुमचा रिझल्ट पास होण्याचा आला पाहिजे. असं नाही की फेल झाले तर नाही चालणार मग. आणि इथं अटेम्प्ट लिमिट वगैरे काही नाही. परत एकदा सांगतो, इथं पहिले होतं MPSC, आता नो अटेम्प्ट लिमिट आहे. ठीक आहे, सपोज राज्यसेवा आहे, राज्यसेवा 19 पासून चालू होते आणि जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे आहात तर 38 पर्यंत देतात. तर असे टोटल 20 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. बाकीची रिझर्वेशन करता जे एक्स्ट्रा भेटतात ते भेटतात. तर इथं खूप जणांचं सर मग मी अटेम्प्ट देऊ का नको, माझा अटेम्प्ट वाया जाईल. वाया जाण्याचा प्रश्नच नाही. तू नाही जरी दिला तरी त्या वर्षी तू पास होण्याच्या लिस्टमध्ये नसणार आहे तुझं नाव, त्यामुळं बिंदास भरा फॉर्म. हा, पण काही जण असे की सर मी सेकंड इयर मध्येच आहे पण तरी एक चान्स म्हणून देऊ का एक्झाम, मला थोडा एक्सपिरियन्स येईल. नाही, मग तसं नाही होणार, कारण की त्यावेळेस तुम्ही तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल, तुमचं ईमेल, तुमचं नाव, तुमचं सर्टिफिकेट सगळं देतात. आणि जेव्हा ऍक्च्युअली देण्याचा वेळ येईल तेव्हा मग तुम्ही आधार नंबर चेंज नाही करू शकत, तुमचं बाकीचं काही क्रायटेरिया चेंज नाही करू शकत, इन्फॉर्मेशन चेंज नाही करू शकत, मग ते फ्रॉड झाल्याचं होईल. मग तसं नका करू, 1 वर्ष थांबा ना. ठीक आहे, हा. आता ग्रुप सीचं सेमच आहे, काही नाही आहे, फक्त वेगवेगळं पोस्ट करता वेगवेगळं तुम्हाला पाहिजे. जसं उद्योग निरीक्षक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर किंवा सहाय्यक मोटार व्हेकल इन्स्पेक्टर AMVI, ठीक आहे, वगळता यांना बघून फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे. ठीक आहे, उद्योग निरीक्षक गट क करता ह्या वाल्या 2 पाहिजे, विज्ञान शाखेतील 1 पदवी पाहिजे किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मधील किमान पदवी पाहिजे. या पोस्ट करता अप्लाय करणं. आता सपोज मी कॉमर्सचा आहे, माझ्या याच्यात मी कॉमर्सची डिग्री टाकली, तर ऑटोमॅटिकली या पोस्ट करता मी एलिजिबल होणारच नाही. तो अकाउंट डायरेक्ट दाखवून देतो की यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. तुम्हाला तो विचार करायचा तो आता म्हणजे काही राहिलंच नाहीये. ठीक आहे, कारण की सगळं ऑनलाईन झालंय आता. आता सहाय्यक AMVI करता तुम्हाला काय काय डिग्री पाहिजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ठीक आहे, ह्या अशा SSC किंवा महाराष्ट्र शासनाने समतुल्य घोषित केलेली वगैरे वगैरे अशा काही पोस्ट पाहिजे. याचं डिटेल मी पुढे दिलेलं आहे. ठीक आहे, आता AMVI हे बघा डिटेलमध्ये कोणकोणते पाहिजे, तर ह्या अर्हता आहे. तर हे जरी झालं असेल तरी तुम्ही त्या पोस्ट करता एलिजिबल आहे. डिप्लोमा जरी झाला असेल, काही काही म्हणतात डिप्लोमा होल्डर आहे, आम्हाला वेगळी कोणती एक्झाम आहे का, ही तुमची एक्झाम आहे. मग म्हणजे या पोस्ट करता बाकीचे अप्लाय नाही करू शकत, पण तुम्ही एलिजिबल आहे. पण ते जे अप्लाय करतात जनरल त्यांच्याकरता तर तुम्ही करताच आहे, पण प्लस स्पेशल तुम्ही याच्याकरता पण अप्लाय करू शकता. तर इथं कॉम्पिटिशन कमी असणार आहे. ठीक आहे, तर या डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, 4 इयर्स थेरोटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज ऑन आर्टिफिशियल अप्रेंटिस, हे त्यांना माहित असतं ज्यांचं झालेलं असतं. ओके, AMVI बघा अनुभव पण पाहिजे, अनुभव मध्ये एक वर्षाचा किमान अनुभव पाहिजे. ठीक आहे, पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागामध्ये पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, लायसन्स पाहिजे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे AMVI अप्लाय करण्याकरता. पहिल्यांदा ऍक्च्युली याची एक्झाम आहे ना वेगळी व्हायची, आता यांनी ह्या नागरी सेवामध्ये सर्वांमध्ये इन्क्लूड करून घेतलं, तर सर्वांची एकच प्रिलिम होते आता. ठीक आहे, त्याच्यानंतर वित्त लेखा मी तुम्हाला सांगितलं ना, याच्याकरता सेपरेट तुम्हाला वाणिज्य शाखा कॉमर्स ची डिग्री पाहिजे आणि ते पण 55% मिनिमम पाहिजे, किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ICWA किंवा संविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट ह्या वाल्या पोस्ट करता. ह्या नागरी सेवा मधली पोस्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट याला पण वेगळं आहे, उपसंचालक याला पण वेगळं आहे,
उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब जी नागरी सेवामध्ये, याला पण वेगळं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या टेक्निकल पोस्ट आहे, याला तुम्हाला स्वतःला चेक करावं लागेल तुम्ही कशा प्रकारे एलिजिबल होऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा करता स्थापत्याची सिव्हिलची डिग्री पाहिजेच तुम्हाला. मग ती सिव्हिलची डिग्री यामध्ये असो, स्ट्रक्चरल असो, कन्स्ट्रक्शन असो, एन्व्हायरमेंटल असो, कोणते वेगवेगळं स्ट्रीम असते तुमची. यांत्रिकी अभियांत्रिकी सेवामध्ये तुमचं ते बीटेक, प्रोडक्शन मध्ये, इंडस्ट्रियल मध्ये, ऑटोमोबाईल मध्ये कोणते असू शकतं. विद्युत मध्ये इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, त्या फील्ड मधलं तुमचं पाहिजे. अजून याला जर बघितलं तर विद्युत अभियांत्रिकीमध्ये हे वेगळं, कृषीमध्ये मग आता वेगवेगळे. कृषीमध्ये एक तर तुमच्या कृषीची पोस्ट पाहिजे. ठीक आहे. हा, नाही तर याला समतुल्य पण आहे. मग समतुल्यमध्ये काय काय येतं बघा. बीएससी कृषी जैवतंत्रज्ञान, बीएससी केलं कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीएससी केलं ग्रह होम सायन्स, त्याच्यानंतर बीटेक अन्नतंत्र. ह्या वेगवेगळ्या स्ट्रीम मधून जरी तुम्ही केलं असेल ना, तरी तुम्ही कृषीच्या या एक्झाम्स करता पात्र ठरतात असं. ठीक आहे. अजून जर बघितलं वनरक्षक, आता हे वनसेवा फॉरेस्ट, याच्याकरता मग वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र कशामधूनही तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही अप्लाय होऊन जातात. इव्हन कृषीवाले सुद्धा वनसेवाला अप्लाय करू शकतात. वनक्षेत्रपाल करता वेगवेगळं आहे. 1, 2, 3, 4, 5 याच्यामधलं कोणतं एक, सगळंच थोडे असतं. ठीक आहे. आता अन्न आणि औषध प्रशासकीय सेवामध्ये सहाय्यक आयुक्त अन्न गट या पोस्ट करता रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री. हे एक असेल किंवा हे एक असेल किंवा हे एक असेल. हे जास्त तुम्हाला इन्क्लूड करायची गरज, म्हणजे याच्यावर विचार करायची गरज नाही. अकाउंटमध्ये तुम्ही तुमची सरसकट इन्फॉर्मेशन टाकायची. जो काही तुमचा अनुभव आहे, जो काही तुमचा आहे, ते सगळं ऑटोमॅटिकली टाकल्यावर ऑटोमॅटिकली येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर निरीक्षक वैद्यमापन शास्त्र, याच्याकरता मेकॅनिकल इंजिनिअरिंग, विद्युत इंजिनिअरिंग, मग यामधल्या त्या पर्टिक्युलर स्ट्रीम्स. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, या त्यांच्या स्ट्रीम हे जरी असलं तरी तुम्ही त्या पदाकरता अप्लाय करू शकतात असं. आता डिटेल्ड टायपिंग सर्टिफिकेट, टायपिंग क्वालिफिकेशन, तर ग्रुप बी ला काही असं टायपिंग वगैरे लागत नाही. ग्रुप सी मध्ये 2-3 पोस्ट करता टायपिंग आहे. ठीक आहे. सर्वात पहिले बेलिफ आणि लिपिक किंवा लिपिक टंकलेखक, क्लर्क टायपिस्ट आणि कर सहाय्यक. ठीक आहे. तर याला तुम्हाला टॅक्स असिस्टंट, याला तुम्हाला टायपिंग लागेल. तर याच्याकरता पण खूप जणांचा कॉल येतो की सर प्रिलिमच्या वेळेसच टायपिंग सर्टिफिकेट लागतं का. तर हो लागतं, पण काही काही जणांना त्याच्यात सवलत आहे की तुम्ही पहिल्यांदा पोस्ट मिळवल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. हा, ते अजून MSCIT सर्टिफिकेट वगैरे लागतं का. तर MSCIT वगैरे असं काही कंपल्सरी नाही कोणत्या पोस्ट करता. तर बघा इथे दिलेलं आहे वेगवेगळं आहे. इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग. इंग्लिश टायपिंग 40, मराठी टायपिंग 30 वगैरे वगैरे, ते वेगवेगळं, ते तुम्हाला माहितीच असतं. पण मी एकदा वाचून दाखवतो. बघा इथं दिलेलं आहे बघा. कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेले दिव्यांग, माजी सैनिक आणि अनाथ, हे 3 कॅटेगरी. ठीक आहे. यांना टंकलेखन कौशल्य चाचणीत सूट असल्यामुळे आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कोणाकोणाला दिव्यांग म्हणजे हँडिकॅप, माजी सैनिक आणि अनाथ, ऑर्फन. ठीक आहे. परंतु प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना कर सहाय्यक संवर्गासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य राहील. म्हणजे यांच्या सोबत जे जनरल कॅटेगरीचे आहे किंवा इतर कॅटेगरीचे त्यांना लागलेच. फक्त 3 जण, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ, यांनाच फक्त सूट आहे. ओके. त्याच्यानंतर हे सेम टू सेम इथं आहे. ठीक आहे. बाकीचं काय काय लागतं, जसं इथं टंकलेखन कौशल्य चाचणीचे स्वरूप आहेत. इंग्रजी 40, मराठी 30, हे की डिप्रेशन्स पर आवर 10 मिनिटात एवढं झालं पाहिजे. ठीक आहे. हे तर त्यांना माहितीच असतं.
त्यानंतर फिजिकल क्वालिफिकेशन कशा कशाला. ग्रुप बी मध्ये फक्त आणि फक्त पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI. मग पुरुषासाठी उंची एवढी पाहिजे, छाती न फुगवते एवढी पाहिजे वगैरे वगैरे, आणि महिलांसाठी एवढी उंची पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षक करता शारीरिक चाचणी पण वेगळी होते. त्याच्यामध्ये मग पुरुषासाठी धावायचं, मग पुलअप्स करायचे, गोळाफेक, लांब उडी, इकडं पण ते आहे. तर हे फिजिकल क्वालिफिकेशन त्यांना द्यावं लागतं. इव्हन हे पण सांगतो मी की PSI करता इंटरव्ह्यू सुद्धा असतो. तसं पाहिलं तर नागरी सेवामध्येच इंटरव्ह्यू आहे, परंतु ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईनच्या संयुक्त परीक्षेच्या ग्रुप बी आणि सी मधून टोटल 7 आणि 4 11 पोस्ट मधून फक्त PSI ला इंटरव्ह्यू आहे, बाकी कोणाला इंटरव्ह्यू नाहीये. म्हणजे एकदा प्रिलिम पास तुम्ही झाले, मेन्स दिली, मेन्स पास झाले, बस झालं तुमचं. डायरेक्ट मग तुम्ही तुम्हाला पोस्ट भेटली तर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जातात आणि जॉईन होतात. PSI ला फक्त तुमचा इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे. त्याचं मी पुढे दिलेलं आहे कसं कसं काय असतं. आता शारीरिक पात्रता ग्रुप सी मध्ये सुद्धा दुय्यम निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AMVI यांच्यासाठी सेम आहे. 165, 79, 163 आणि हे 155, 155. त्यानंतर राज्य नागरी सेवामध्ये पण पोलीस उप अधीक्षक आहे, जसं इकडे PSI ला तसं तिकडे पण आहे. त्याच्यामध्ये पण 165, इकडे 84 जास्त आहे थोडं. ठीक आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब AMVI हे सगळं. आणि हा खूप जणांचा असा पण प्रश्न आहे की सर इथं मेन्शन केलंय की चांगली दृष्टी पाहिजे, याचा अर्थ डोळ्याचा नंबर एवढा आहे. बघा, तुमचा चष्मा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आता ही पोस्ट भेटणार नाही. चष्मा चालतो, काही प्रॉब्लेम नाही. खूप जण म्हणतात सर मी ते लेझरचं ऑपरेशन केलंय, ठीक आहे, तर त्यामुळे ते चालेल का. काही प्रॉब्लेम नसतो. फक्त तुम्हाला रात आंधळेपणा किंवा काही कॅटरॅक्ट वगैरे असं काही डोळ्यांचा आजार नाही पाहिजे, बस. तुमच्या चष्माचा नंबर किती असो त्यांनी काही फरक पडत नाही. ठीक आहे. परत एकदा सांगतो, खूप जणांचं असं आहे की सर मी त्या अंगावर वगैरे टॅटू वगैरे काढलेलं आहे तर ते चालेल का. चालतं भाऊ, त्यांनी काही संबंध नाही. तुम्ही काय आर्मी वगैरे, इंटेलिजन्स ब्युरो, रॉ वगैरे मध्ये नाही जाते की तुम्हाला ते टॅटू वगैरे नाही चालणार. आणि खूपच झालं तर लेझरने आजकाल सगळं ते 2-5 मिनिटात सगळं निघून जातं. पहिले पोस्ट तर मिळवा भाऊ, नंतरच्या नंतर बघू ना. त्याच्यानंतर सहाय्यक वनरक्षक म्हणजे फॉरेस्टवाला यांच्याकरता पण शारीरिक चाचणी लागते. ते 163 सेंटीमीटर, 152 सेंटीमीटर दृष्टी सुद्धा, राफ्टर करेक्शन, 4 नंबर पर्यंतचा चष्मा सुद्धा चालतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फीस वगैरे वगैरे हे नेहमी बदलत जाणार आहे, हे वाढत जाणार आहे इन्फ्लेशन नुसार. त्यामुळे आता लेटेस्ट मध्ये असं आहे, ग्रुप बी साठी संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी नॉर्मल कॅन्डिडेट करता 394, मुख्य परीक्षकाला 594 आणि ते कमी करून 294 आणि 344. त्याच्यानंतर हे ग्रुप सी करता सेम आहे, 394, 544 वगैरे वगैरे. फक्त इथं माझी सैनिकला पण 44 रुपये आहे. आणि राज्य नागरी सेवामध्ये मागास ओपन कॅटेगरीला एवढं आणि हे बाकीच्यांना एवढं. हे तर वाढत जाणार, फक्त मी तुम्हाला आत्ताच लेटेस्ट दाखवलं. ओके. आता एक्झाम सेंटर्स वेगवेगळं आहे, नीट लक्षात घ्या. हे कंबाईन ग्रुप बी सी करता लगभग सगळं महाराष्ट्र कव्हर करतो प्रिलिम करता. आणि हे आहे मेन्स करता. मेन्स करता मोजकेच सेंटर असतात, तर 1 2 3 4 5 6, तर प्रत्येक विभागातून एक घेतलेलं, जसं अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे. ठीक आहे. सेम राज्य नागरी सेवा करता हे प्रिलिम करता आहे आणि हे बाकीचे मेन्स करता आहे. ठीक आहे. हे कोड दिले, त्यांचा जिल्हा सांकेतिक कोड आहे, ते कोडचा नंबर आहे. ठीक आहे. आता एक्झाम पेपर स्ट्रक्चर बघूया. बघा, आता हा राज्य नागरी सेवाचा जो पेपर आहे ना, जो आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनल घ्यावं लागणार आहे, तर त्याचं मी दाखवतोय. हा त्याचा पेपर 1 आहे आणि पेपर 1 मध्ये पण GS चा सिलेबस काय असतो, सीसॅटचा सिलेबस काय असतो, मेन्सचा GS 1 to 3 पेपर, 4 पेपर, त्यानंतर निबंधाचा पेपर, त्यानंतर ऑप्शनलचा पेपर, मग त्याचे वेगवेगळे ऑप्शनल, त्याचा सिलेबस वगैरे. याच्याकरता एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागणार आहे. ते सगळं याच्यात घातलं तर मग ते खूप जमलिंग होऊन जाईल. तर त्याचं मी तुम्हाला सांगितलं ना आधीच, मला 2 ते 3 राऊंड द्यावे लागणार याच्याकरता. तर एक सेपरेट डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न काय आहे, त्याच्याकरता कोणकोणते पुस्तकं वापरली म्हणजे वापरायची वगैरे वगैरे, इंग्लिश मिडियम वाल्यांनी काय करायचं, मराठी मिडियम वाल्यांनी काय करायचं, ते सगळं मी एक सेपरेट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर टोटल राज्य सेवेची प्रिलिमची 400 मार्काची परीक्षा होते. त्याच्यात 2 पेपर असतात. एक पेपर असतो GS चा, दुसरा पेपर असतो
सीसॅटचा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा मॅथ्स रिझनिंग असं तुम्ही समजा. त्यामध्ये मग तुमचं मॅथ्स रिझनिंग येतं, डिसिजन मेकिंग येतं, कॉम्प्रिहेन्शन, उतारे वगैरे येतात. ठीक आहे. तर असे 200 200 400 याला कट म्हणजे आपलं निगेटिव्ह मार्किंग असते. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 म्हणजे 25%. 25% म्हणजे 4 चुकले तर अजून एक चुकला म्हणजे 5 चुकले असं ग्राह्य धरायचं. ठीक आहे. हा, आणि MCQ आहे. कोण बनेगा करोडपती, ऑप्शन वाईज आहे. आणि याचं हे अभ्यासक्रम जो प्रिलिमचा आहे, हे बघा निगेटिव्ह मार्किंग आहे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. हा मेन्सचा सिलेबस आहे. वर्णनात्मक बघा तिथे दिले वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह. हा वाला जो मराठी आणि इंग्रजीचा पेपर आहे तो सर्वांकरता सेम असतो. ठीक आहे. टोटल 1750 गुणांची एक्झाम असते मेन्स. त्याच्यामधून मुलाखत वेगळी 275. ठीक आहे. याच्यामध्ये GS 1 2 3 4 आणि तुमचा वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल पेपर 1 2 असे सगळे 250चे. ठीक आहे. आणि याच्यात मग निबंध पण आला. निबंध आहे पहिला 250. टोटल 1750 होतात आणि प्लस 275 मुलाखत. सगळ्यांना इंटरव्ह्यू करता जावं लागतं. हे झालं नागरिक परीक्षा करता. राज्यसेवा झाला आपण प्रामुख्याने म्हणतो. मग महाराष्ट्र स्थापत्य, आता हे जे पेपर आहे ना हे फक्त राज्यसेवावाले देणार. आता हे वाले मेन्स स्थापत्य सिव्हिल वाल्यांचं वेगळं टेक्निकल आहे, त्यांची मेन्स वेगळी. त्यांची मेन्स फक्त इंग्रजीमधून होते आणि हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पेपर सेट होतो. यांचा पेपर फक्त इंग्रजीमध्ये सेट होतो. यांचा पेपर 200 पेपर 1 200 पेपर 2 असा आहे. तर हे जे टेक्निकल वाले आहे ना तर त्यांचं आहे ते. जसं अजून टेक्निकलचं बघूया. बघा, यांत्रिकी अभियांत्रिकी यांचं वेगळं, विद्युत अभियांत्रिकी यांचं वेगळं, कृषी सेवा यांचं वेगळं, महाराष्ट्र वन सेवा यांचं वेगळं, अन्न औषध प्रशासकीय सेवा यांचं वेगळं, वैद्यमापन शास्त्र यांचं वेगळं. ठीक आहे. असं राज्यसेवा वेगळी आणि हे वेगळे. तर याच्याकरता एक सेपरेट मला व्हिडिओ बनवावा लागणार आहे विथ सिलेबस अँड ऑल द टॉपिक्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स कसं करायचं वगैरे वगैरे. ठीक आहे. मग त्याची प्लॅनिंग कशी असावी. आता या ग्रुप बी वर, ग्रुप बी मध्ये प्रिलिम पेपर आहे. ठीक आहे. आणि जो मेन्स आहे राज्यसेवेचा त्याला तर डिस्क्रिप्टिव्ह होते, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग फक्त MCQ आहे. तर हा प्रिलिम आणि मेन्स यांचे दोन्ही पेपर MCQ आहे. तर दोन्हीकडे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे 25%. ठीक आहे. तर 100 प्रश्न 100 मार्क तिथं पास झाले, डायरेक्ट मेन्सला जा. आणि मेन्स मध्ये पण ह्या सर्व पोस्ट करता एकच मेन्स होणार. ग्रुप बी ची एक सेपरेट मेन्स होणार. ठीक आहे. ग्रुप सी ची एक सेपरेट मेन्स होणार. आता पहिले मध्यंतरी त्यांनी 2023 मध्ये एकत्र केलं गेलं होतं दोघांची प्रिलिम, पण नंतर त्यांनी सगळं चेंज केलं. आताचा जो लेटेस्ट पेपर पॅटर्न आहे की ग्रुप बी ची प्रिलिम वेगळी, ग्रुप बी ची मेन्स वेगळी, ग्रुप सी ची प्रिलिम वेगळी, ग्रुप सी ची मेन्स वेगळी असं. आणि हे मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमापन हे मेन्सचं आहे. ग्रुप बी चं ते हे ऑल ग्रुप बी च्या 4 पोस्ट करता एकच पेपर असतो. हा क्वालिफाईंग नेचरचा असतो फक्त. ठीक आहे. आणि त्यानंतर ग्रुप सी बघा प्रिलिम 1/4 निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर ग्रुप सी च्या सहाय्यक मोटर व्हेकल इन्स्पेक्टरचा सेपरेट पेपर होतो 300 मार्काचा मेन्सचा. ग्रुप बी मध्ये तर सगळ्यांकरता एकच मेन्स आहे. ग्रुप सी मध्ये पण सगळ्यांकरता एकच मेन्स आहे. या सगळ्यांकरता एकच मेन्स आहे. फक्त हा AMVI थोडा टेक्निकल नेचरचा असल्यामुळे 300 मार्काची वेगळी मेन्स होते आणि हे पण फक्त इंग्लिश मध्ये होते. पेपर इंग्लिश मध्ये येतो. ठीक आहे. बाकीचं तर सगळं आहेच. आता हा आहे ग्रुप सी चा तोच मेन्सचा सिलेबस. ठीक आहे. याचं हे तुला सांगितलं 300 मार्काचं इंग्रजीमध्ये येतं फक्त 1.5 तासात MCQ. आता पर्सेंटाइल सिस्टम बघूया. हे एकदा नीट बघून घ्या तुम्ही. बघा, आता राज्य नागरिक सेवा याच्यामध्ये जो सर्वात लेखी परीक्षेमध्ये हायएस्ट मार्क जो मिळवतो सर्वात हायएस्ट, बघा लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी प्राप्त म्हणजे किंवा अर्हता प्राप्त होण्याकरता शतमत म्हणजे पर्सेंटाइल पद्धत लागू आहे. परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जो सर्वाधिक गुण आहे ज्याला मिळाले, सपोज 1750 मार्काची टोटल मेन्सची एक्झाम आहे, त्याच्यातून एकाला सपोज 1200 एवढे भेटत नाही, 1000 मध्ये सगळं होऊन जातं. 1000 पण खूप जास्त झाले. ते 1000 1100 इंटरव्ह्यूचे मार्क मिळून होतात. सपोज त्याला 800 मिळाले तर 800 च्या 35% ओपन कॅटेगरीला पाहिजे तुम्हाला पास होण्याकरता. मग त्यांनाच इंटरव्ह्यू मध्ये बोलवलं जाईल असं येते. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालील प्रमाणे किमान गुण प्राप्त करणारेच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील. जसं नुसतं मेन्स देऊन उपयोग नाही ना.
आता त्या मुलाला 800 मार्क मिळाले, 800चे 35%, 800चे 30% किती होतात? 240. तर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरीला तुम्हाला 240 मिनिमम पाहिजे, तरच तुम्हाला बोलवलं जाईल इंटरव्ह्यूला, असं आहे ते. ठीक आहे. तर हे नागरी सेवा करता. कंबाईन ग्रुप बी मध्ये पण आहे, कंबाईन ग्रुप सी मध्ये पण दोन्ही पर्सेंटेज सिस्टम आहे. 35, 30, 20 वगैरे वगैरे, हे तुमच्या कॅटेगरीनुसार असेल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आता हा आता सेशन मी इथे संपवतो आहे. याच्यात मी फक्त एमपीएससीच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या एक्झाम्स एमपीएससी मार्फत कंडक्ट केले जातात, त्याचं बायफर्गेशन काय आहे, काय काय क्वालिफिकेशन वगैरे वगैरे लागतं, एज लिमिट वगैरे, फिजिकल स्टँडर्ड्स, मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये पण अजून 2 पार्ट तयार होतील. एक पार्ट तयार होतील डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचा, नागरी सेवेचा, राज्यसेवेचा, जो एक्सक्लुझिव्ह, ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बनणार आहे. कारण की त्याचा सिलेबस प्रिलिमचा पण मोठा आहे, मेन्सचा पण GS 1 2 3 4 मोठा आहे, आणि मेन्सचे पण आपले ऑप्शनलचे पण काही जे फेमस ऑप्शन्स आहे, जसं सोशलॉजी, मराठी लिटरेचर, जॉग्राफी, इतिहास, यांचं पण मी सिलेबस तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. असाच एक नवीन विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आत्तापासून तयारी करावी, म्हणजे 10वी पासून कशी करावी, 12वी पासून कशी करावी, किंवा जे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये आहे त्यांनी कशी तयारी करावी, त्यांच्या करता सुद्धा अजून एक मी व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. तर असे 3 ते 4 राऊंड्स होणार आहे, म्हणजे एकंदरीत तुम्हाला एमपीएससी बद्दल माहिती पडेल. तुमच्या घरच्यांना पण हा तुम्ही व्हिडिओ दाखवू शकतात, की त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स येईल की एमपीएससी द्वारे किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, आणि आपण कशा करता क्वालिफाय होऊ शकतो, किंवा कशा प्रकारे आपण आफ्टर 10वी आफ्टर 12वी पर्टिक्युलर त्या पोस्ट त्या ग्रॅज्युएशन घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. ठीक आहे. चालेल. तर अजूनही जर तुम्हाला काही डाऊट आलं तर जसं मी लिहिलेलं आहे, हा व्हिडिओ सेशन अपलोड झाल्यानंतर खाली कमेंट बॉक्स असते, त्या कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. कारण की तो एक प्लॅटफॉर्म आहे. बाकीचा प्लॅटफॉर्म टेलिग्राम वगैरे आहे, व्हॉट्सअप आहे, नंबर तुम्ही माझा शेअर केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही विचारू शकता. जर पब्लिकली जर तुम्हाला नाही विचारायचं आहे तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. असंच आपण प्रत्येक गोष्टी शिकत जाऊ, आणि मग आपल्या ध्येय आपण गाठूच. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.